सर्वप्रथम आपल्या सर्वांना मी वेलकम करतो. स्वाभाविक भ्रष्टाचाराचा मोठा मुद्दा जे आमचे SC समाजातले जे बांधव आहे त्यांच्यासाठी जे सरकारने एक खूप चांगली स्कीम केली होती, रमाई घरकुली. आणि रमाई आंबेडकर कोण होते हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. दुर्दैवानं या समाजाचे काही ठराविक भाऊ दादा आपल्याला स्वतःला समाजाचे नेते म्हणणारे जे लोक आहे ते मागच्या अनेक वर्षापासून कशा प्रकारे कोट्यवधी रुपये, मी लाखोंच्या बाबतीत बोलत नाही आहे, कोट्यवधी रुपये हे लाटत आहे. आता आपल्याला माहीत आहे की मागच्या वेळी मी पत्रकार परिषद घेतली होती, सगळे पुरावे आपल्याला दिलं होतं. त्याच्यानंतर मी म्युन्सिपल कमिशनर ऑफिसमध्ये गेलो होतो. ते सगळे DMC जे हे रमाई घरकुलच्या संदर्भात जे ऑफिसर्स काम करतात त्यांच्यासोबत मीटिंग केली होती, सगळ्यांना पुरावे दिले होते. पण मलाही माहीत होतं की काही होणार नाही आहे, कारण त्याच महानगरपालिकेचे अधिकारी जे आहे याच भाऊ दादांसोबत जे आहे ते पार्टनर्स आहे. एका फाईलच्या मागे सगळ्यांना पैशाचा हिस्सा ते त्यांना देण्यात येत होता. मग अनेक वेळा कमिशनरला पत्र लिहिलं, समाज कल्याण विभागाला पत्र लिहिलं, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. हर्षदीप कांबळे जे सामाजिक विभागाचे खूप चांगले अधिकारी आहे आणि त्यांच्याकडून अपेक्षा होती माझी की कमीत कमी हे याच्या बाबतीत काहीतरी दखल घेतील. आणि त्याच्यानंतर अँटी करप्शन ब्युरोला स्वतः मी जाऊन हे सगळे पुरावे सादर केले होते. कोणत्या तारखेला? 16 जुलै 2025ला अँटी करप्शन लाचलुचपत प्रतिबंध विभाग यांना मी सगळं पुरावासहित मी सगळं डिटेल्स त्यांना सांगितलं होतं. मग जे पत्र मी मुख्यमंत्री ला दिलं त्याचे सगळेचे जे आहे ते माझ्याकडे त्यांचे रिसिप्ट्स आहे, इन्व्हर्ट केलेले अनेक पत्र आहे की मी पुराव्यासहित सगळ्यांना दिलं होतं. तर मला माहीत नाही आहे की SC समाजातल्या बाबतीत बोलणारे खूप सारे नेते आहे, सरकार आहे, प्रशासनामध्ये बसलेले लोक आहे, त्यांना कधी हे वाटलं नाही का की या समाजावर कशा प्रकारे अन्याय होत आहे. आपल्या शहरातले काही हे भाऊ दादा आणि आपल्या समाजाचे नेते म्हणणारे जे लोक असतील ते मला असं वाटतं की 8 असेल किंवा जास्तीत जास्त 10 असेल. पैसे किती खाल्लेले आहेत यांनी अनेक वर्षामध्ये, तर कोट्यवधी रुपये, त्याच्या हिशोबाचा पण लावू शकत नाही. 2010ला रमाई घरकुल योजनाची सुरुवात झाली. ते 2008ला पास करण्यात आलं होतं. 2010 पासून हे ते नियमावलीमध्ये आली होती. आता याच्यामध्ये मी जेव्हा हे बोलतो की याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार आहे, मला वाटतं की देशात कुठलाही नाही समाज कल्याण आणि आपल्या महानगरपालिका या दोघांचा संगनमत कशा आहे. कोट्यवधी रुपये आत्ता जे आहे, जे 31 मार्चच्या अगोदर ते बिल पास करणार आहे महानगरपालिका. आणि दुर्दैवाने हे मला सांगायचे आहे, सगळे पुरावे देऊन सुद्धा फक्त भारतीय जनता पार्टीचे मंत्री अतुल सावेंच्या सांगण्यावरून कमिशनर साहेबांनी ते 23 कोटी रुपयाची फाईलवर साईन केलेली आहे. एका महिला अधिकारी जे आहे पिंगळे मॅडम म्हणून, जे या डिपार्टमेंटची इन्चार्ज आहे, तिच्यावर दबाव टाकण्यात येत आहे की तुम्ही साईन करा. ती साईन करायला तयार नाही आहे, कारण तिला सगळं माहीत आहे. तिने आपल्या कर्मचाऱ्यांना पाठवून हे सगळं कशा प्रकारचे बोगसगिरी सुरू आहे तिने ते सगळं डिटेल्स काढलेली आहे. तरीसुद्धा तिच्यावर दबाव टाकण्यात येत आहे की 23 कोटी रुपयाची हे
फाईलवर तुम्ही साईन करा. तुम्ही अधिकारी आहे, इन्चार्ज आहे त्या डिपार्टमेंटचे. कमिशनर साहेबांना काय घाई आहे हे साईन करण्याची मला माहीत नाही आहे. कारण हे 23 कोटी रुपये जेव्हा रिलीज होतील तर समाज कल्याण डिपार्टमेंटमध्ये अजून 40 कोटी रुपये आहे याच रमाई घरकुलसाठी. आता महानगरपालिका समाज कल्याणला सांगतो की तुम्ही ते 40 कोटी रुपये आमच्याकडे वर्ग करा. समाज कल्याण अधिकारी त्यांना हे सांगतो की तुम्ही हे पैसा कुणाला वाटणार आहे, कुणाला देणार आहे याची यादी आम्हाला द्या. ते यादी महानगरपालिका द्यायला तयार नाही आहे. नियम हे सांगतं की जे जे लाभार्थी आहे ती यादी महानगरपालिकाच्या वेबसाईटवर यायला पाहिजे. येत होती सुरुवातीच्या अनेक वर्षात मध्ये ते येत होती. मग एक वर्ष तर असं झालं की हे हाताने लिहिलेली हे यादी आहे. ही यादी समाज कल्याण विभागमध्ये मागच्या वेळी मी सुद्धा सांगितलं होतं की एक कर्मचारी तिथे बसायचं, 3,000 5,000 10,000 रुपये ते घ्यायचं आणि हे नाव राहतं कुठे, हे काय आहे तुझा, कोणती जात आहे, हे जात आणि संपलं. आणि फक्त हाताने लिहिलेली हे यादीच्या आधारावर समाज कल्याण आणि महानगरपालिकेने 2023मध्ये हे पैसे लोकांना वाटले. कोट्यवधी रुपये हाताने लिहिलेले. तुम्ही बघा की कोणता असा डिपार्टमेंट असेल की ज्यामध्ये हाताने लिहिलेली यादी तयार करून कोट्यवधी रुपये देण्यात आलेले आहे. हे आपल्या समाज कल्याण विभाग आणि महानगरपालिकाने हे केलेले होते. हे पुरावे मी आपल्याला देत आहे. आता आपल्यालाही माहीत आहे की खूप मला असं वाटतं की 2-2.5 वर्षापासून मी याच्या मागे लागलेला आहे की कशा प्रकारे याच्यामध्ये मला माहीत होतं की कोणीही याच्यामध्ये दखल घेणार नाही. पण मी निर्णय घेतला की हे सगळे माझ्याकडे डॉक्युमेंट्स आहे. मुख्यमंत्र्यांना लिहिलं, सेक्रेटरीजला लिहिलं, विभागीय आयुक्त कलेक्टरला लिहिलं, म्युन्सिपल कमिशनरला लिहिलं, कोणीही. तर हे सगळं मी जमा केली आणि मी निर्णय घेतला की आता आम्ही कोर्टामध्ये जाऊन आपण न्याय मागू. त्याच्यासाठी मी पुन्हा काही डॉक्युमेंट्स इकट्ठा करत होतो. लेटेस्ट डॉक्युमेंट जे आहे ते इकट्ठा करत होतो. तर त्या इकट्ठा करताना अनेक असे प्रकरण माझ्यासमोर आले की ज्याच्यामध्ये ऑलरेडी पैसे वाटण्यात आलेले आहे, लोकांना पैसे देण्यात आलेले आहे. आता हे सगळं आम्ही स्वतः आमची टीम लावून की समजा या एरियामध्ये एकनाथ नगरमध्ये, उस्मानपुरामध्ये, आंबेडकर नगरमध्ये हे जे यादी आहे याच्याप्रमाणे त्यांचं घर आहे का, त्यांचं काम सुरू आहे का, प्रगती पथावर आहे का. एक उदाहरण मी आपल्याला सांगतो. बघा किती मतलब याच्यामध्ये इन्क्वायरी करण्यासारखं काही नाही आहे. एक यादी बोलतो मी तुम्हाला 2024-25ची आहे. काही नाव आहे. ब्रिजवाडीमध्ये राहणारे अजय चाबुकस्वार ब्रिजवाडी, विजय चाबुकस्वार हे दुसरा त्यांचा भाऊ असेल, कोणी असेल, ते ब्रिजवाडीमध्ये राहणारे. 2 शांता दिलीप चाबुकस्वार हे 3. ठीक आहे. अजय चाबुकस्वार 1, विजय चाबुकस्वार 2, वेगवेगळे माणूस. याच यादीमध्ये मग त्यांचं नाव डबल येतात. डबल येऊन एक कागद है इंटरेस्टिंग आहे. नाही, अजून एक पेपर आहे. थोडा इम्पॉर्टंट आहे म्हणून मी इसमें 2 नाम है, अजय और विजय, 2 डबल नाम. एक अजय एक विजय आणि तिसरा नाव काय आलेलं आहे माहीत आहे का? अजय विजय चाबुकस्वार. म्हणजे एक अजय चाबुकस्वारला 2.5 लाख, विजय चाबुकस्वारला 2.5 लाख आणि अजय विजय चाबुकस्वारला 3रं.
म्हणजे असं एक हे आहे. म्हणजे अनेक असे मी म्हणजे एका एरियामध्ये एका परिवारामध्ये कोणता वरठे नावाचा परिवार आहे क्रांतीनगरमध्ये. वरठे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 वरठे परिवार क्रांतीनगर 11 सदस्यांना रमाई घरकुल जे आहे ते परिवारातले एका सदस्यासाठी, तुमचा भाऊ वेगळा असेल तर त्याला मिळणार आहे. पण अजय विजय असा प्रकार कधीही आपण बघितलं नसेल. तर अनेक आम्ही असं नाही का डिटेल्स काढलेले आहे की ज्याच्यामध्ये यादी जे आहे ते बोगस आम्ही तर आयुक्तांना हे विनंती करणार आहे, नाही तर कोर्टामध्ये जाऊन आम्ही एक ऑर्डर पास करून घेणार आहे की आता तुम्ही आयुक्तांना सांगा की हे घर शोधून द्या आम्हाला. जी मॅडम बसलेली आहे किंवा जे जे लोकांनी साईन केलेले आहे त्यांनी याच्यामध्ये आम्हाला हे द्या, डिटेल्स द्या. हे सगळ्या याद्यामध्ये नाही का आम्ही एक हो माहिती आहे. जे ओरिजिनल जे लोक आहे ना, आम्ही हे पण काढलेले आहे की ज्या माणसांनी घरकुलसाठी अर्ज केलेला आहे 2.5 लाखासाठी, जे त्यांच्या समाजाच्या गोरगरिबांसाठी आहे. एका माणसाची 5 मजला बिल्डिंग आहे, 5 मजला बिल्डिंग आहे. अच्छा, हे लोक करणारे कोण आहे? हे माझ्यासोबत जे जे लोक बसलेले आहे, मी आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की याच्यामध्ये हे सगळे SC समाजातले आहे. त्यांची ही इच्छा आहे की आमच्या समाजाला जे अशा प्रकारे लुटून खाणारे लोक आहे ते आपला गायकवाड पवन गायकवाड अंकिता हे आमची महिलांची हे आहे. त्याच्यानंतर आपले अशोक हेवराडे साहेब आमचे कॉर्पोरेटर, काकासाहेब काकडे, कुणाल खरात साहेब, मनोज वाघोल हे उस्मानपुरेचे आमचे कॉर्पोरेटर त्या साईडचे, विकास इडके साहेब आणि प्रांतोष वाघमारे, हे सगळे SC समाजातले लोक ते का माझ्यासाठी सोबत बसलेले आहे. त्यांची ही इच्छा आहे की जे गोरगरीब लोक समाजातले आहे, 2010 पासून आतापर्यंत किती लोकांना घर हे पैसे देण्यात आलेले आहे? काही आकडा त्यांच्याकडे आहे का? नाही. आमच्या माहितीप्रमाणे 30,000 घरं आहेच नाही. 30,000ला मल्टिप्लाय करा 2.5 लाखांनी. 30,000 जे लाभार्थी त्यांना पैसे मिळायला पाहिजे होते, त्यांचे पक्के घर आतापर्यंत मिळायला पाहिजे होतं, तर 30,000 इंटू 2.5 लाख रुपये तुम्ही केलं तर मला असं वाटतं की 175 7 कोटी नाही दादा, थोडा कॅल्क्युलेशन करा. 175 कोटी 2000 175 आपल्याला वाटत असेल ना कसं शक्य आहे करते. 2 महिन्यामध्ये 65 कोटी रुपयाचा झोल होत आहे. 40 कोटी येणार आहे, 23 कोटी रुपये. 75 कोटी. त्यांनी दाखवावा. त्यांनी सगळं प्रथम तर तुमची वेबसाईट कशासाठी तयार करण्यात आली आहे की जे स्कीम्स आहे ते स्कीम्स जे आहे ते ज्यांचे लाभार्थी आहे त्यांची डिटेल्स तुम्हाला 2023 पर्यंत तुम्ही टाकत होते. 24ची एक यादी गायब, 25 24 हे हाताने लिहिलेली यादी ते टाकू शकता का आपल्या वेबसाईटवर? 25मध्ये यादी टाकलीच नाही. 26मध्ये आम्ही पत्र दिलं, मी मग माझ्या सोर्सेसने मी ती यादी काढून घेतली, माझ्या फेसबुकवर टाकली. आता फेसबुकवर टाकल्यानंतर काय झालं की यांच्या शेजारी ते म्हणतं की साहेब माझ्या शेजारी आहेच नाही आहे माणूस, माझ्या एरियामध्ये आहेत नाही. आता मनोज वाहुल उस्मानपुरामध्ये जन्मापासून राहतो, एक माणसाला तो ओळखतो, एक घर त्याला माहीत आहे. ते म्हणतं की साहेब हे आमच्या एरियामध्ये राहतच नाही आहे. मग त्याचं नाव कशा आधारे, कोणत्या आधारावर टाकण्यात आलेलं आहे? म्हणजे कुठून तरी कोणाचं डॉक्युमेंट्स घेऊन आणायचं आणि अशा प्रकारे
हे आले का आपले चंद्रकांत जोगदंडे? एक उदाहरण देतो. चंद्रकांत जोगदंडे आपण आहे, या जरा एक मिनिट. कुठे राहतो चंद्रकांत आपण? हां, हे बघा डॉक्युमेंट. काय झालं होतं तुझं? यांनी एक पत्र लिहिलं होतं. साहेब, विनंतीपूर्वक अर्ज लिहिण्यात येतो की माझे घरकुल यादी गंगापूरमध्ये टाकण्यात आलेली आहे. याला माहीतच नाही. मग त्यांनी म्हटलं की मी राहतो इथे. कुठे राहतो आपण? सातारा गावाला राहतो. त्याला माहीतच नाही की त्याचं नाव गंगापूरमध्ये टाकण्यात आलेलं आहे, त्याचे पैसे उचलण्यात आलेलं आहे. आणि हे प्रामाणिक SC समाजातला आहे, त्याला खऱ्या अर्थाने घर पाहिजे. तर त्याचा पैसा कोणीतरी उचललेला आहे. बस, कोणीतरी उचललेला आहे आणि त्याला माहीतच नाही. कुठेतरी त्यांना ही जानकारी मिळाली की माझं नाव जे आहे ते गंगापूरच्या यादीमध्ये आलेलं आहे आणि त्याचे पैसे उचलण्यात आलेले आहे. मग त्यांनी पत्र लिहिलं आणि ते अनेक वर्षापासून आता महानगरपालिकेला विनंती करतो की मी इथे राहतो, मला घरकुल इथे पाहिजे. तर त्याच्या नावाने तो पैसे उचलण्यात आलेले आहे. तर महानगरपालिका म्हणता का तर तुला पैसे मिळणार नाही. किती चक्रात यांनी मारले, उचललं. नाही. यांचं म्हणणं हे आहे की मी राहतो इथे सातारामध्ये राहतो. मग कोणीतरी याचे डॉक्युमेंट्स गंगापूरमध्ये आणि त्याचं गंगापूरमध्ये घरकुलची वेगळी स्कीम आहे ना तिथे. गंगापूरमध्ये जे आहे ना ते ग्रामीण एरियातली स्कीम आहे. दोन नाही साहेब, दोन नाही, खूप सारे काढताय मी. अच्छा, सगळ्यात बसा 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 तुला. आता या माणसाच्या बाबतीत कोण विचार करणार? कुठे गेले ते मोठे मोठे समाजातले मोठे नेते जे आहे, हे सगळं करत असताना हे जे यादी आम्ही तयार केलेली आहे, हे जे सगळं आता समजा याच्यावर इन्क्वायरी झाली तर आम्ही कमिशनरना फक्त हे सांगणार आहे की साहेब जास्त इन्क्वायरी करू नका, हे आम्ही ऑलरेडी केलेली आहे. आणि कमिशनरला आम्ही सांगणार की साहेब तुमच्या यादीमध्ये ज्यांनी तुम्ही साईन केलेले आहे ना 10% आम्हाला शोधून द्या, 10% घरं. सगळं मीडियावाल्यांना घेऊन जा, त्यांच्या बस आम्ही अरेंज करतो. तुमच्या अधिकाऱ्यांना जे JE असतं, इंजिनियर असतं, ते स्पॉटवर जाऊन ते सगळं काढणं बंधनकारक असतं. तर असे अनेक लिस्ट आम्ही काढलेले आहे. आमच्या वतीने आमचे सगळे जे लोक आहे त्यांनी हे सगळं काढलेलं आहे. आता त्याची काहीही जानकारी ते रमाई घरकुलच्या वेबसाईटवर उपलब्ध नाही की या वर्षी आपण किती पैसे, मागच्या वर्षी किती पैसे वाटले, 2010 पासून आम्ही किती लोकांना. परवेज साहेब, असा आहे की मी, माझी बायको, माझे 2 मुले, तर माझ्या नावाने आंबेडकर नगरमध्ये, बायकोच्या नावाने क्रांतीनगरमध्ये, मुलाच्या नावाने कुठेतरी हमालवाडामध्ये. डॉक्युमेंट्स काय लागतात. आता किती सोपं आहे हे सगळं करणं, किती सोपं आहे आपल्याला आश्चर्य बसेल. हे एक आपल्याला महानगरपालिकेमध्ये जागा वाटणीचा आपल्याला एक टॅक्स पावती तयार करावं लागतं. टॅक्स पावती मागच्या 5 वर्षामध्ये रमाई घरकुलमध्ये ज्या ज्या लोकांनी पैसे उचललेले आहे 90%, 90% हे बोगस टॅक्स रिसीटवर हे तयार करण्यात आले आहे. बोगस. कुठेही जा तुम्ही, तुम्हाला हे फाईल तयार करण्यासाठी याच्यामध्ये काही डॉक्युमेंट्स लागतात. ते डॉक्युमेंट्स तयार करण्यासाठी एक गँग आहे, याच लोकांची एक गँग आहे. 3000 रुपये किंवा कोणी जास्तच हे असेल की मला आजच्या आज पाहिजे तर 5000 रुपयेपर्यंत तुम्हाला संपूर्ण बोगस डॉक्युमेंट्सची फाईल तयार करून मिळतील. आता हे करताना आता बातमी तुमच्यासाठी, हे करताना जेव्हा काही प्रामाणिक SC समाजातल्या लोकांना हे कळलं
की आमच्या समाजातले तर कोणी मोठा नेता याच्या बाबतीत बोलायला तयार नाही आहे. आपल्याला स्वतःला समाजाचे हे चिंतक म्हणणारे हे स्वतः खाणारे आहे. तर मला नाही का परवा एका माणसाने काही पुरावे पाठवले आणि हे पुरावे बघून तुम्हालाही धक्का बसणार, मलाही धक्का बसला. या माणसाने मला एक पत्र पाठवला. त्याच्यामध्ये काहीही त्याचं नाव वाव काही नाही आहे, पण त्यांनी लिहिलेलं आहे, माजी खासदार सय्यद इम्तियाज जलील साहेब, विषय रमाई घरकुल योजनेतील बोगस कागदपत्र, संगनमताने होत असलेले भ्रष्टाचार व शासनाच्या निधीच्या अफरातफर बाबत माहिती. खूप लहान त्याचं फॉन्ट साईज जे लिहिलेलं आहे ना ते वाचणं, त्यांनी हेच लिहिलेलं आहे की 3,000 रुपये ते 5,000 रुपयेमध्ये असे फाईल 3,000 ते 4,000 त्यांनी लिहिलेलं आहे की हे फाईल तयार करण्यात येते. आणि आपल्या माहितीसाठी हे किती सोपं आहे हे बोगस फाईल्स तयार करणं. कुणाच्याही नावावर आपण तयार करू शकतो. आणि त्यांनी मला जे पुरावे सादर केलेले आहे ते आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब आपल्यासाठी हे पत्र आहे त्या माणसाचा. आता त्यांनी काही पुरावे माझ्याकडे पाठवलेले आहे. हे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकाचा काय आहे टॅक्स रिसीट आहे. कुणाच्या नावावर आहे सॉरी हे 2 टॅक्स रिसीट आहे. महानगर छत्रपती संभाजी ओरिजिनल आहे. कोणाच्या नावावर आहे माहीत आहे? श्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस, राहणाऱ्या राहुलनगर, सादतनगर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. मालमत्ता क्रमांक आणि त्यांच्या घरचा टॅक्स मालमत्ता क्रमांक RO 8549,845. बिल क्रमांक पण आहे, त्यांचा फोन नंबर पण आहे. आणि टॅक्स लागलेला आहे देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांचा 1,985 रुपये. हे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे देवेंद्र गंगाधर फडणवीस साहेबांच्या नावाने टॅक्स रिसीट. हे दुसरी टॅक्स रिसीट आहे श्री एकनाथ संभाजी शिंदे, राहणारे कुठले? आंबेडकर नगर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. प्रॉपर्टी डिटेल्स पाहिजे मी तुम्हाला डॉक्युमेंट्स देतो. हे ओरिजिनल डॉक्युमेंट एकनाथ संभाजी शिंदे. त्यांना टॅक्स किती लागलेला आहे बरोबर आहे. छोटे छोटे घर आहेत त्यांचे. मग याच्यानंतर 1 वर्षाचा उत्पन्न दाखला त्या डॉक्युमेंट्समध्ये लागतात. 1 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला की गरीब आहे हे सिद्ध करण्यासाठी. तर हे तहसील ऑफिसमधून हे आपल्याला 1 वर्षासाठी उत्पन्नाचे प्रमाणपत्र, तहसील कार्यालय छत्रपती संभाजीनगर. वार्षिक उत्पन्न या माणसाची काय आहे प्रमाणित करण्यात येते की श्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस, राहणारा राहुलनगर, गाव छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजी येथे अर्जदार आहेत. त्यांच्या पत्रिका पत्र या आधारावर त्यांची इन्कम किती आहे वार्षिक 90,000 रुपये. देवेंद्र गंगाधरराव फडणवीस 90,000 गरीब आहे. दुसरा उत्पन्नाचा दाखला जे आहे ते आहे एकनाथ संभाजी शिंदे. ओरिजिनल डॉक्युमेंट हेही गरीब आहे. 90,000 रुपये वार्षिक उत्पन्न आहे. महीना कितना होता है? मग रहिवासी प्रमाणपत्र कोण म्हणतं एकनाथ शिंदे ठाणेमध्ये राहतं? मी सिद्ध करून देतो ओरिजिनल डॉक्युमेंटमध्ये. खोटं बोलतं ते, ठाणेमध्ये राहत नाही. ते राहतं आंबेडकर नगर. तहसील कार्यालय रहिवासी प्रमाणपत्र दाखला देण्यात येते श्री एकनाथ संभाजी शिंदे, राहणाऱ्या आंबेडकर नगर, छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी आहेत. हे रहिवासी एकनाथराव, खोटं बोलू नका की तुम्ही ठाण्याला राहतं. तुम्ही आमच्या आंबेडकर नगरमध्ये कधी येतात? लपून छुपून कशा बसतात? आणि घरकुल घेऊ लागलं 90,000 रुपये.
एक अजून डॉक्युमेंट जे आहे ना, कास्ट सर्टिफिकेट इतकं सोपं, इतकं सोपं असू शकतं की कोणाही माणूस कोणत्याही कास्ट सर्टिफिकेटच्या आधारावर घरकुल घेऊ शकतं. हे घरकुलचे हे कास्ट सर्टिफिकेट आहे. आता मी कास्ट काय केलेली आहे त्यांचं नाव देत नाही, नाही तर पुन्हा माझ्या विरोधात मोर्चा काढतील. कास्ट सर्टिफिकेट तयार करण्यात आलेलं आहे. एकनाथ संभाजी शिंदे, ओरिजिनल स्टॅम्प आहे. काय कास्ट तयार करण्यात आली? नाव एकनाथ संभाजी शिंदे, राहणार औरंगाबाद, कास्ट महार, 37. सिरियल नंबर 37. देवाभाऊ पण बघा, हे देवाभाऊचं वाचा. माईक द्या, घ्या. देवेंद्र गंगाधर फडणवीस, जात महार, राहणार औरंगाबाद, कास्ट नंबर 37 नंबर. हे त्यांचं वर्ग कास्ट सर्टिफिकेट हे आहे. आधार कार्ड कोणी डुप्लिकेट बनवू शकतो. आधार कार्ड बनवणं मतलब नॅशनल सिक्युरिटीशी आम्ही खेळत आहे. नॅशनल सिक्युरिटी. किती बोगस आधार कार्ड त्या महानगरपालिकेच्या फाईल्समध्ये आहे, कोणीही चेक करणार नाही, कोणीही चेक करणार नाही. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, आधार कार्ड इतकं सोपं आहे. म्हणजे नॅशनल सिक्युरिटीचा मुद्दा आहे. हे देशाची सिक्युरिटीशी तुम्ही खेळत आहे. हे तर खूपच गरीब दिसतोय. एकनाथराव तर खूपच गरीब दिसतो. त्याला पिवळा कार्ड पण आहे. पिवळा राशन कार्ड आहे. पिवळा राशन कार्ड नाव कुणाचं आहे? नागरिकत्व भारतीय. कुटुंब प्रमुखाचे नाव एकनाथ संभाजी शिंदे, वय 55, संपूर्ण पता आंबेडकर नगर. ओरिजिनल स्टॅम्प्स आहे. हा कुटुंबमध्ये आहे ना. कुटुंबमध्ये गरीब माणसाच्या, या गरीब माणसाला 5 लोकांचं राशन मिळत असेल. एकनाथराव 55 वर्ष स्वतः, लता 50 वर्ष बायको, श्रीकांत 38 वर्ष मुलगा, वृषाली 35 वर्ष सून, रुद्रांश 4 वर्ष नातू. म्हणजे मागच्या 1.5-2 वर्षापासून जे आम्ही प्रयत्न करत होते, मला असं वाटलं होतं की मी पुन्हा पत्रकार परिषद घेणार नाही. पण जेव्हा मला हे सगळं डॉक्युमेंट्स आलं आणि लोकांनी मला अजून काय पाठवायला सुरुवात केली, आणि सगळे SC समाजातले लोक की ज्यांना हे वाटत होतं की बाबा हे आमच्या समाजावर कशा प्रकारे अन्याय होत आहे, कोणी बोलत नाही आहे. तर हे डॉक्युमेंट जेव्हा आले तर मी म्हटलं की कमीत कमी ज्या गोरगरिबांचा पैसा तुम्ही खात आहे त्यांच्या बाबतीत तुम्ही इन्क्वायरी करणार नाही आहे. कारण 23 कोटी रुपये आणि 40 कोटी रुपयेमध्ये कोणत्या नेत्याला किती पैसे जाणार आहे? नेत्याला मी म्हणतो, जे फोन करत आहे आयुक्तांना. मग महानगरपालिकेचे कोण अधिकाऱ्यांना किती पैशाचा वाटप होणार आहे? मग हे आमचे काही लोक आहे की ज्यांच्याकडेही हे मंडळी गेली होती की राहू द्या ना, आपण करू ना, तुमचं काही नाव असतील तर आम्ही पुढच्या यादीमध्ये टाकू ना. आहे का नाही अशोक भाऊ? पुढच्या यादीमध्ये तुमचे काय 5-50 नाव असतील तर आम्ही टाकू ना. हे आमच्या लोकांपर्यंत पण गेले होते. हे लोकांनाही माहीत होतं की नाही आमच्या समाजावर. आता हे करणारे कोण लोक आहेत, मी आजपर्यंत नाव घेतलं नाही होतं, पण आता पुरावे आलेले आहे.
अधिकाऱ्यांनी बोललेले आहे की कोण कोणाची किती फाईल्स आहे. आंबेडकर नगरमध्ये जे याचं सगळ्यात सूत्रधार आहे, प्रमुख सूत्रधार, त्यांची पत्नी भारतीय जनता पार्टीची कॉर्पोरेटर झालेली आहे महेंद्र सोनवणे. किती फाईल्स आहेत त्यांची बोगस? 700. 700 इंटू 2.5 लाख किती होतं? कॅल्क्युलेट करा. 700 फाईल्स. आमचे एका काळातले 17 करोड 50 लाख फक्त एका माणसाला, जे याचं सूत्रधार. हे मागच्या अनेक वर्षापासून जे काही झोल होत आहे, हे जे PMC जे आली होती, आपल्याला माहीत आहे मागच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मी सांगितलं होतं 25 लाख रुपयाचं महानगरपालिकेने टेंडर काढलं होतं की याचं PMC म्हणून 25 लाख रुपयाचं देण्यात कुणाला आलं होतं की ज्यांचं टेंडर 90% बिलो होतं. 90% बिलो होतं. म्हणजे 25 लाखाचं टेंडर 2.5 लाखामध्ये त्यांनी ह्या माणसाला दिले होते, याच महेंद्र सोनवणेला. त्यांचेच लोक आहे हे सगळं मॅनेज करणारे जे आहे, आणि सगळ्यांना मॅनेज करण्याच्या 3-4 लोकांचं नाव आलेलं आहे. याच्यामध्ये आमचे एका काळातले मित्र होते अरुण बोर्डे साहेब, त्यांच्या नावाने 300 फाईल्स आहे. मी नाही बोलतो, ज्या दिवशी इन्क्वायरी सुरुवात होईल तर अधिकाऱ्यांच्या तोंडातून आलेला जे संभाषण आहे ते आपल्याला मी ते एजन्सीला देणार आहे. ये कितना हो गया? 75 कोटी रुपये, 300 फाईल्स. आणि त्या माणसांनी अजून एक माणसाचं नाव घेतलेलं आहे अमित भुईगड साहेबांचं. त्यांच्या 150 फाईल्स. त्यांच्या तोंडातून बोलतो मी, माझ्यावर कसलाही प्रकारचा आरोप किंवा मोर्चे काढण्याची आवश्यकता नाही, नाहीतर त्या अधिकाऱ्याचं जे संभाषण आहे ते मी लीक करेल. आणि त्याच्यानंतर अनेक सारे दुसरे नेते पण आहे. रूपचंद वाघमारे, वाचतो ना साहेब, एक सांगता. रूपचंद वाघमारे, राहुल सोनवणे, जितेंद्र कचरू सोनवणे, मग भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ SC समाजातले नेते अतुल सावेंचे जवळचे जालिंदर शेंडगे साहेब, समाज कल्याणचे सभापती झालेले समाज कल्याणचे सभापती झालेले जालिंदर शेंडगे साहेब आता महानगरपालिकेचे चेअरमॅन झालेले आहे. धन्य आहे भारतीय जनता पार्टी, अतुल सावे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, नरेंद्र मोदी साहेब. तर हे 23 कोटी रुपये. आता मी जसं बोललो की महेंद्र सोनवणे याचा प्रमुख, तर लोक जे होते त्यांना माहीत होतं. त्यांनी इतकं सारे डिटेल्स या माणसाचे काढून दिलं की आपल्याला आश्चर्य बसणार आहे. हे मी नाही काढलं, हे लोकांनी माझ्याकडे पाठवलं, काही लोकांनी आणून दिलं. RTI मध्ये डॉक्युमेंट्स काढलं, RTI मध्ये काय काय आलं ते सगळं. कहाँ है अरे यार RTI की एक है क्या इसमें? सुटली असेल. चला ठीक आहे. नाही ते त्यांचं नाही जे आहे ना, यांच्या बाबतीत या तिघांचं त्यांनी जे स्टेटमेंट केलेले आहे त्या स्टेटमेंटमध्ये या तिघांचं नाव घेतलेलं आहे. म्हणून मी त्यांच्या आधारावर हे बोलत आहे. आणि बाकीचे जे लोकांचं नाव आलेले आहे त्यांचीही फाईल्स आहे, पण माझ्याकडे ते कन्फर्म आकडा नाही आहे. आता हे जे महेंद्र सोनवणे साहेब आहे
तीन टर्म ML हे आहे कॉर्पोरेटर. त्यांचे वडील आहेत. हं? त्यांचे वडील होते दिवंगत. मी गेलो होतो त्यांच्या अंतिम संस्कारासाठी. आता त्यांची पत्नी भारतीय जनता पार्टीकडून हे आहे. त्यांचा मुलगा मजुरी करतो. 3 टर्म कॉर्पोरेटर, पुण्यामध्ये एका मोठ्या बँकमध्ये काम करणारा, ते घरकुलची फाईल सबमिट केलेली आहे त्यांनी. कळतं? आता लोक बघा किती हुशार आहे. माझ्या डोक्यात पण नाही आलं होतं की लोकांनी माझ्याकडे काही डॉक्युमेंट्स आणून दिले. हे महेंद्र सोनवणेचा सिबिल स्कोअर काय आहे, कुठून लोन घेतले, किती अकाउंट्स आहे, किती पैसे आहे, हे काढून मला पाठवलेले आहे. त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या त्याचं बघा ना. मी जरा एकदा आता करंट अकाउंटमध्ये बॅलन्स किती आहे, 69,44,000 ओव्हर ड्यू. या माणसाचे अकाउंट्स किती आहे माहीत आहे आपल्याला? एका सामान्य कॉर्पोरेटर, त्याचा मुलगा मजुरी करतो, अकाउंट्स किती आहे सिबिलच्या प्रमाणे? 31 अकाउंट्स आहे. 31 अकाउंट्स आहे. आणि एक अकाउंटमध्ये 4,74,000, दुसऱ्यामध्ये 4,50,000, 1,99,000, 3,50,000. तर हे 31 सिबिलमध्ये सगळं करतं आपल्याला. 3,66,000, 2,77,000, मग 2 लाख, 3 लाख, 3,71,000, 2,31,000. म्हणजे मला हे चांगलं वाटलं नाही आहे की इतकं अकाउंट्स होऊन सुद्धा मुला मजुरी करतो. गाडीसाठी 20 लाखाचं लोन घेतलं. 20 लाखाचं कोणती गाडी असेल? ते हे सगळं मला माहीत नाही आहे की त्यांनी घेतली नाही घेतली, कोणी त्याला दिलं. माझ्या तर माहितीप्रमाणे हे सगळं जे मोठे दादा भाऊ फिरत आहे ना, त्यांना सगळे आहे एजंट्स जे लोक आहे ना, ज्यांचे नाव टाकण्यात आलेले आहे, त्याच्याऐवजी गाड्या देण्यात आलेल्या आहे. आता ते वेगळी इन्क्वायरीमध्ये ते करतील नाही करतील मला माहीत नाही आहे. पण हे त्यांची मिसेसचा पण आहे सिबिल स्कोअर. त्यांच्या अकाउंटमध्येही पैसे आहे. गोल्ड लोन हे पण घेतलेले आहे, गाड्या आहे, सगळं आहे. आता एक हे सांगायचं आहे की हे आल्यानंतर मी असा निर्णय घेतला की मी पोलीस कमिशनरांना हे सगळे डॉक्युमेंट्स मी पोलीस कमिशनरांना देऊ, कारण हे खूप गंभीर विषय आहे. पण कोणत्या आधारावर देऊ? मी अनेक वेळा दिलेले आहे, अनेक वेळा पत्रकार परिषद घेतलेली आहे, मुख्यमंत्र्यांनी पत्र पाठवलेलं आहे की याची इन्क्वायरी करा. मग मी पत्र तयार करून मी दिलं नाही, कारण ते आता काय हे सगळे जागे होतील. अरे देवेंद्र फडणवीसचं नाव आलं, एकनाथ शिंदे गरीब झाला, कशा गरीब झालं, तर ते सगळं एक साथ उठ जाएंगे पूरे के पूरे. मैं बोला मैं उनका पूरा समर्थन करूंगा. अगर पिछले 3 साल, 4 साल, 5 साल, 6 साल के अंदर रमाई घरकुल के पूरी अगर इंक्वायरी अगर करेंगे, तुम्हाला याची काळजी असेल की देवेंद्र रावाच्या, एकनाथ शिंदे नावाच्या माणसाला बोगस डॉक्युमेंट्स तयार करण्यात आलेले आहे. 90% डॉक्युमेंट जे महानगरपालिकेमध्ये आहे, 90% डॉक्युमेंट्स ते 3,000 मध्ये फाईल तयार करण्यात आली. याच लोकांनी हे सगळं डिस्ट्रीब्यूट केलं 2.5 लाख रुपयाप्रमाणे. काही लोकांना माहीत नाही आहे. मी अजून काही लोकांना बोलावलं होतं SC समाजातले की ज्यांना माहीतच नाही. नंतर कळलं की त्यांचे पैसे उचलण्यात आलेले आहे. पण ते इतके घाबरलेले आहे कारण बहुतेक हे याच्यापैकी जे लोक आहे हे गुंड प्रवृत्तीचे आहे. आम्ही हे करून टाकणार, ते करून टाकणार. एका पत्रकारांनी काही चांगलं बातमी दिली होती याच्या बाबतीत, त्याच्यावर ही सुद्धा दमदाटी करण्यात आली होती की कशाला माज आली का. आता मी आपल्याला फक्त हे सांगण्यासाठी आलेलो आहे की हे जे डॉक्युमेंट सगळं आलेले आहे माझ्याकडे,
तुम्ही इन्क्वायरी करा नाही करा, तुम्हाला मी काही दिवसाचा टाईम देतो. तुम्ही एक उच्चस्तरीय इन्क्वायरी लावली आणि माझी अपेक्षा हे आहे की विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे, मुख्यमंत्र्यांनी ते SC समाजाची प्रामाणिक असेल तर त्यांनी एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम तयार करावी, SIT तयार करून एका प्रामाणिक अधिकारी, कारण याच्यामध्ये इतका पैसा आहे आणि फक्त मी या शहराच्या बाबतीत बोलत नाही आहे, सर्व शहरामध्ये असे भाऊ दादा आणि समाजातले मोठे मोठे नेते, गळ्यात मोठी मोठी चेन, मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन फिरणारे जे लोक आहे, हे मोठे कसे झाले तर हे गोरगरीब लोकांच्या पैशामुळे हे झालेले आहे. तर काही दिवसासाठी मी वाट बघणार. तुम्हाला आम्ही पूर्ण डॉक्युमेंट्स अँटी करप्शनला दिलंच होतं, काही केलं नाही. आयुक्तांना दिलं होतं, काही केलं नाही. आता मी ती पिंगळे मॅडमला, मला सांगण्यात आलेली आहे की ती प्रामाणिक बाई आहे. तिच्या अगोदर एक होती, कोण सोनवणे, काय सोनवणे बाई, ते आपण देतो. हां अपर्णा थेटे मॅडम होते आणि त्याच्यानंतर एक प्रभागमध्ये सविता सोनवणे. हां त्यानं टॅक्स दिलेलं तुम्ही. तिच्या काळामध्ये जे टॅक्स रिसिप्ट्स तयार करण्यात आलेले आहे, या कमिशनर प्रामाणिक असेल तर ते सगळ्याचे सगळे डॉक्युमेंट जे आहे, रमाई घरकुलची जे फाईल्स आहे ते त्यांनी सील करायला पाहिजे. ते सील करून कोणत्याही डॉक्युमेंट बाहेर येऊ नये त्यांच्या परवानगीशिवाय. आता त्यांची काय परवानगी घ्यायची ते? महापौरांना मी विनंती करत आहे की महापौर साहेब, भारतीय जनता पार्टी स्वच्छ प्रतिमेची पार्टी, भ्रष्टाचार नाही, काही नाही होणार, आपण स्वच्छ हे कारभार करणार. तुमच्या नेत्यांनी, तुमच्या मंत्र्यांनी या आयुक्तांना फोन केला का नाही केलं? ज्याच्या सांगण्यावरून, ज्याच्या दबावावरून त्यांनी साईन केलेली आहे आणि आता पिंगळे मॅडमवर दबाव टाकण्यात येत आहे की तुम्ही पण साईन करा. उलट कारभार. खालपासून वरती जायला पाहिजे, खालीपासून वरतीपासून खाली यायला नको. मग मी केलं ना, तुला काय अडचण? अशा प्रकारचे हे जे कामकाज सुरू आहे. आता या डॉक्युमेंटचे सगळे जे महत्त्वाचे मुद्दे आहे ते कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात, कोणकोणतं म्हटले आपल्याला इथे काय काय सुरू आहे, याचा मी एक प्रेस रिलीज तयार केलेली आहे. ते आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर, मीडियाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मी पाठवून देतो. डॉक्युमेंट्स तुम्हाला पाहिजे असेल तर मी डॉक्युमेंट्स पाठवतो. त्याच्यामध्ये मी कास्ट सर्टिफिकेट आणि आधार कार्ड जे आहे ते पाठवणार नाही आहे, कारण एका समाजाशी जोडलेला एक मुद्दा आहे. आणि जे आधार कार्ड आहे, नक्की ज्या दिवशी एजन्सीज मला हे मागतील तर मी एजन्सीजला सगळं काही देणार. पण एका पोलीस स्टेशनच्या कोणीतरी PSIची इन्क्वायरी करणार, PI इन्क्वायरी करणार, हे करणार ते करणार, सगळं लोकांचा कशा साटा लोटा आहे मला माहीत आहे. आता याच्या बाबतीत एक सखोल चौकशी करण्याची आवश्यकता आहे. SIT नेमून याची इन्क्वायरी करण्याची आवश्यकता आहे. आणि जे जे आपण पैसे वाटप करणार आहे त्याची संपूर्ण लिस्ट 2024ची, 2025ची आणि 2026ची ही सगळी लिस्ट तुम्ही वेबसाईटवर टाका. आणि कृपा करून आंबेडकर नगरमध्ये राहणारा यांचा परिवार यांचे 4 बोगस डॉक्युमेंट्स तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना दाखवण्यात आलेले आहे. डॉक्युमेंट सेम. दुसरं, सरकारचा, केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचाही नियम आहे की जे पैसे आपण वाटप करतात, सरकारी स्कीमचे जे पैसे, ते नॅशनलाइज्ड बँकमध्ये अकाउंट उघडून ते पैसे देण्यात यावे, नियम आहे. आता 2 बँक्स आहे, एक देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था RSS वाल्यांची आहे. भाजपच्या अध्यक्ष भाजपचे शहराध्यक्ष शेवाळे. हां, ते त्यांची आहे ना. हां, तर ते पैसा देवगिरी नागरीमध्ये जातं. आणि दुसरा एक पतसंस्था आहे उस्मानपुरामध्ये, ते आमच्या मित्रांनी सुरू केली आहे, मला असं सांगण्यात आलेलं आहे. माझ्याकडे हे नाही आहे, एन्क्वायरी करा.
आणि पतसंस्थेमध्ये सरकारचे पैसे. लोकांना माहितीच नाही आहे की या पतसंस्थेमध्ये माझा अकाउंट आहे. मग हे महानगरपालिका काय करते की 10 कोटीचे बिल त्या पतसंस्थेच्या अकाउंटवर, आणि आमचे मित्राचे लोक जाऊन ते 10 कोटी रुपये त्या पतसंस्थाकडे काढून घेतात. आता या माणसाला कळलं की माझं नाव होता करकेस नाही. अरे तुझं काय, तुला 50,000 रुपये देतो ना, गब्बस ना. कोणी जास्त हुशार असेल, हे घे 1 लाख रुपया, तुझं फुकटात दिलं ना तुला. कशासाठी तुला पाहिजे, तू काय केलं होतं, हे घे 1 लाख रुपये. डॉक्युमेंट्स आम्ही सगळं केलं, प्रयत्न आम्ही केलं, तुला फुकटात आम्ही 1 लाख रुपये देतो, पाहिजे का. तो बिचारे गोरगरीब लोकांसाठी स्कीम आहे ना ते घेऊन टाकतो. तर आता याच्या नंतर जे आहे ना, तर रमाई घरकुल योजना मी हात जोडून विनंती करतो की हे स्कीम जे आहे ते सुरू राहायला पाहिजे. SC समाजाचे गोरगरीब लोकांसाठी हे स्कीम आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये हे गोरगरीबपर्यंत हे पैसा पोहोचायला पाहिजे, जायला पाहिजे हे पैसा त्यांच्या अकाउंटमध्ये. तर कृपा करून ज्या लोकांनी माझ्या विरोधात एक मोर्चा काढला होता एका शब्दावरून, मी त्या पालकमंत्री संजय शिरसाट साहेबांना विनंती करणार आहे की आता पुन्हा एक मोर्चा काढा, त्या लोकांना तितकेच पैसे द्या, कारण तेच लोकांना घेऊन येतात, आणि पुन्हा एक मोर्चा माझ्या विरोधात, कारण मी SC समाजाच्या भलाईसाठी हे सगळं करत आहे. SC समाजाच्या जे झोपडपट्ट्या आहे, खऱ्या अर्थाने त्यांना पैसा मिळाला असता तर जे झोपडपट्ट्या राहिलेच नसते. आणि आयुक्त साहेबांना विनंती आहे की आजपर्यंत किती घरकुल, समाज कल्याण विभाग याचा आकडा तुम्ही पण द्या की किती पैसे आलेले आहे. कुठेही नाही, आम्ही खूप रिसर्च केलं की एका महानगरपालिकेमध्ये मागच्या 10 वर्षामध्ये किती पैसे आले, किती लोकांना घरं देण्यात आलेलं आहे, कुठलाही आकडा नाही आहे. कारण काय, हे सगळं अंडर द टेबल सुरू आहे करके. तर माझी आपल्याला विनंती आहे की आपण याच्या बाबतीत आम्हाला सहकार्य करा, आणि हे जे बोगस कारभार सुरू आहे याच्या बाबतीत आपणही थोडासा लक्ष घाला, हेच विनंती करण्यासाठी आपल्याला बोलावलं होतं. खरं, बिलकुल खरं आहे. 200% हे खरी गोष्ट आहे की मी जे मुद्दे काढले होते ते कुणाच्या विरोधात काढले होते. सरकारमध्ये बसलेले मोठे मोठे नेते. कोणता पोलीस अधिकारी वेळा आहे जे आपल्या सरकारमध्ये बसलेला एका मंत्री आणि एका पालकमंत्र्याच्या विरोधात जाऊन आपण कारवाई करणार आहे. आमची अपेक्षा देवेंद्र फडणवीस साहेब बाबत होती, पण त्यांचाही मंत्री अशा प्रकारचे या लोकांसोबत आहे, तर काय करणार आहे. आम्ही इतकं पुरावे दिले होते. मी आपल्याला स्वतःला सांगतो की आज कशी परिस्थिती या देशामध्ये किंवा या राज्यामध्ये निर्माण झालेली आहे. CBI हेडक्वार्टरमध्ये मी जाऊन सगळे पुरावे दिले होते. ते CBIचे डायरेक्टरनी मला सांगितलं होतं की सर ऐसा कैसा हो सकता है, इतना कैसा ब्लंटली कर सकते हैं. मैं बोला सर 2 ही चीज़ें पॉसिबल है, या तो आदमी पागल रहा तो कर देता है, या दूसरा उसके अंदर ये अहंकार है ना कि मेरा क्या टेढ़ा कर सकते हैं करके. तर मैं बोला हे जे कॅटेगरी आहे ना साहेब, हे यांच्या सेकंड कॅटेगरीमध्ये येते. माझं कोण काय वाकडा करणार आहे, आणि तसंच झालेलं आहे. कोणी त्यांचं काही वाकडं केलं नाही आहे. जे जागा आपण संजय शिरसाटच्या बाबतीत बोलतो, ते शेंद्रामध्ये जे जागा आपण एक इंडस्ट्रियल प्लांट टाकण्यासाठी 110 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट तुम्ही करणार होते. 90 लोकांना नोकऱ्या मिळणार होतो. आम्ही जेव्हा मुद्दा उचलला तर त्यांनी ते सगळं प्रपोजल कॅन्सल केलं. आता तिथे नाही का एक वेअरहाऊस तयार होत आहे, आणि इन्व्हेस्टमेंट किती 20 कोटी रुपयाचा इन्व्हेस्टमेंट करत आहे. नोकऱ्या किती लोकांना मिळणार आहे, तर फक्त 40 लोकांना नोकऱ्या मिळणार आहे. जे प्राधान्याने तुम्ही जे रिझर्व्ड होता ट्रक टर्मिनससाठी लँड, सरकारला कोणत्या दुसऱ्या कारणाने द्यायचं असेल की खूप मोठा इन्व्हेस्टमेंट येत आहे, खूप मोठ्या नोकऱ्या येत आहे, तर आपण ट्रक टर्मिनस कोणत्या दुसऱ्या ठिकाणी आपण शिफ्ट करू करके तर देऊ शकता. मग त्यांनी दाखवले की आम्ही एक इंडस्ट्रियल प्लांट टाकणार आहे, 100 कोटी रुपयाचं जास्त इन्व्हेस्टमेंट असणार आहे. जमीन मिळाली, आम्ही मुद्दा उपस्थित केला. मग त्यांनी आपलं प्रपोजल खाली MIDCला पाठवलं, आणि त्यांनी सांगितलं की आता आम्ही हे करणार नाही आहे,
आम्ही फक्त आता तिथे वेअरहाऊस तयार करत आहे आपल्यासाठी. एकदा जाऊन बघा, तिथे काम सुरू आहे वेअरहाऊसचा 20 कोटी रुपयेचा. हां, मग MIDCला कोणी विचारणार नाही का याच्या बाबतीत? मी मुद्दा उचलला ना उसमें, मलाही माहीत आहे काही झालं नाही करके उसमें. आता मी अपेक्षा हे करतो की पुन्हा जेव्हा आपण पत्रकार परिषद होई ना, की तुम्ही मला हे विचारू नका की इम्तियाज जलील साहेब तुम्ही हे पत्रकार परिषद घेतलं होतं, गप्प का बसले? आता एक पत्रकार असतात असं जे असा प्रश्न उपस्थित करतं की आता गप्प का बसलं? आता गप्प यासाठी बसलं की पत्रकारांची ही जबाबदारी आहे की हे मी जे मुद्दा उचललेला आहे हे आपण किती प्रामाणिकपणे हे छापणार, दाखवणार, हे मी तुमच्याकडून ही अपेक्षा करणार नाही. जसं तुम्ही माझ्याकडून अपेक्षा करतो, हे तुम्ही मुद्दा केलं होतं, गप्प का बसले? विचारणार ना. नाही मी ते त्यांच्या बाबतीत बोलतो ना, मी असं काय करतो? तुम्ही कशाला घाबरतो? त्यांच्या बाबतीतच बोलतो मी. तर माझी तर देखिए अभी महाराष्ट्र की विधान, और मैं समझता हूँ नहीं मुख्यमंत्र्यांचे सगळे डॉक्युमेंट्स त्यांच्या स्वतःच्या नावाने बोगस डॉक्युमेंट्स तयार करण्यात आलेले आहे. त्या बोगस डॉक्युमेंटच्या आधारावर विधानसभेमध्ये माझी अपेक्षा आहे की मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री साहेबांनी या घोषणा करावी की हे खूप गंभीर मुद्दा आहे की आमच्या नावाने बोगस कास्ट सर्टिफिकेट, आधार कार्ड पण तयार करण्यात आलेलं आहे. आम्ही याची उच्चस्तरीय चौकशी लावणार आहे. चौकशी लावत असेल तर हे सगळं, नाही तर आम्ही स्वतः आमचे शेजारी बसलेले आयुक्त साहेब याच्या बाबतीत काही दखल घेतील का? कारण त्यांचे गृहमंत्र्यांचा बोगस डॉक्युमेंट्स तयार करण्यात आलेला आहे, याच्या बाबतीत काही दखल घेतील का? नाही घेतलं तर मी त्याच्यानंतर दिवस ठरवू की आता मी कोर्टामध्ये चालणार आहे. खूप सारे पत्र हे आपल्याला मी जे इन्वर्ट आलेलं आहे, मुख्यमंत्री ना पाठवलेले पत्र, सेक्रेटरी हर्षदीप कांबळे साहेब खूप प्रामाणिक ऑफिसर आहे. SC समाजाच्या उच्चारासाठी त्यांनी खूप सारे काम केलेले आहे. हे सगळं माझ्याकडे नाही का डॉक्युमेंट्स इन्वर्ट केले, हे अँटी करप्शन ब्युरोला इन्वर्ट केलेला हे आहे 15/7/2025, 15 जुलै 2025ला पाठवलं होतं. एक अजून अशी फाईल आहे ना. नाही म्हणून मी काय आहे की आता पत्रकार परिषद आपल्यामार्फत यांना हे बातमी कळेल. नाहीतर नंतर मी सगळं आपल्याला त्यांनाही पाठवणार आहे की हे घ्या तुमचं आधार कार्ड, गरीब माणूस 90,000 रुपये कमवणारा आणि आंबेडकर नगरमध्ये राहणार. नाही करणार नाही. तुम्ही असं काही प्रश्न काय अपेक्षा करणार तुम्ही आपल्या माणसाच्या विरोधात? आम्ही शिंदे साहेबांच्या विरोधात काय नाही दिलं तर वेगळ्या पार्टीचे होते ना. अपेक्षा कुणाच्याकडून होती आमची? फडणवीस साहेबांकडून होती. पण फक्त सत्तेच्या लालसासाठी इतकी लाचारी होती की इतकं पुरावे देऊन सुद्धा काही त्यांचं झालेलं नाही आहे. तर आताही माझी काही जास्त अपेक्षा नाही आहे. कोर्टामध्ये जाऊ. धन्यवाद.